उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का याविषयी गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये मोठी चर्चा आहे. त्यावरती अनेक तर्कवितर्क लावले जात होते, पण आता खुद्द उद्धव ठाकरेंनीच त्याविषयी अत्यंत सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दिशेनं हे पहिलं पाऊल तर नाही ना, अशी देखील चर्चा आता सुरू झाली आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना युतीबाबत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले, ऐकूयात. ठीक आहे ना, बरोबर ना. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. असे म्हटलं जातं की या संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला. संभ्रमण आहे, कारण काही कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत आहे. पण नेते असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःच एकमेकांशी बोलतील आणि मग जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत, त्यांच्याही मनात संभ्रम नाही. तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ. दरम्यान महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे, पण उद्धव ठाकरेंच्या मनात काय असा सवाल संदीप देशपांडेंनी केला. तर यावरती सुषमा अंधारेंनी देशपांडेंना काय सल्ला दिला, पाहूयात. कसं आहे, महाराष्ट्राच्या मनात खूप गोष्टी आहेत. 2014ला पण महाराष्ट्राच्या मनात एक गोष्ट होती, पण ती घडली नाही. उद्धव ठाकरेंच्या मनात होतं तेच घडलं. 2017ला पण महाराष्ट्राच्या मनात गोष्ट होती, पण ती घडली नाही. जे उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तेच घडलं. 2019ला पण शिवसेना भाजप युती म्हणून लोकांनी मतदान केलं, पण जे महाराष्ट्राच्या मनात होतं ते घडलं नाही. उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तेच घडलं. आता आलं 2025. आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे सगळ्यांना माहिती आहे, पण ते महाराष्ट्राच्या मनातलं घडतं आहे का उद्धव ठाकरेंच्या काय मनात आहे तेच घडतं आहे, ते आता येणारा काळ ठरवेल. मला असं वाटतं त्याच्यासाठी वाट बघू. त्यांनी सांगितलं काही संदेश नाही तर थेट बातमी देणार, तर वाट बघा, वाट पाहूया. रीतसर प्रस्ताव जाण्यासाठी किंवा काही अडचण आता असेल तर मला वाटतंय संदीप देशपांडे सारख्या लोकांची अडचण आहे का असं आता खेदाने म्हणावं लागते. त्यामुळे संदीप देशपांडेंनी विनाकारण अपशब्दाची वाटणी ज्याला म्हणतात ती अपशब्दाची वाटणी स्वतःच्या डोक्यावर घेऊ नये. पांडेंच्या म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे ते अमित ठाकरे यांच्या स्टेटमेंटला आणि आदित्य ठाकरे यांच्या स्टेटमेंटला. मला वाटते दोनही भावांच्या मुलांनी या संबंधाने प्रचंड अनुकूलता दाखवलेली आहे. आणि काल अमित ठाकरे यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं होतं की दोघे जेव्हा बोलतील तेव्हा आम्ही मध्ये पडायचं काहीच कारण नाहीये, आणि महत्त्वाचं फक्त पुढाकार कुणी घ्यावा हा प्रश्न आहे. तर मातोश्रीवरती काल झालेल्या बैठकीची आतली बातमी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत शिवसेना उबाठाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी या बैठकीत काय काय घडलं याची माहिती दिली. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असाच सूर या बैठकीमध्ये उमटला. तर यावरती उद्धव ठाकरेंनी स्मित हास्य करत प्रस्ताव आल्यास सकारात्मक पाऊल टाकू असं म्हटलं. त्यासोबत राज आणि उद्धव एकत्र आल्यास हा महाराष्ट्राच्या राजकारणातला नवा पर्याय असेल असं खैरे म्हणाले. ज्यावेळेस आमच्या शिवसेना नेत्यांची बैठक मातोश्रीमध्ये झाली होती त्यावेळेस हा विषय निघाला. आता आपण सगळेजण हळूहळू भीत अनिल परमानेच विषय काढला तो की साहेब तुमच्या दोन्ही भावांचं काय. मग मी लगेच म्हटलं साहेब आमच्या मराठवाड्यातले सर्व लोक त्या ठिकाणी जनता म्हणते हे दोघं भाऊ एकत्र आले तर प्रचंड प्रचंड यश आपल्याला मिळेल आणि सगळे बाकीचे सगळे पळून जाते किंवा डुबतील असं मी त्यांना सांगितलं. साहेब हसले. साहेबांनी ठीक आहे चालू आहे, मग तुम्ही त्यांनी पण हात पुढे केला पाहिजे, आम्ही पण हात पुढे करतो, काहीतरी होईल. मग तिथून आम्हाला असं कळलं की आता हे दोघांचं पण त्या ठिकाणी काहीतरी चालू आहे. परंतु आजचा जो फोटो तुम्ही दाखवता त्यामध्ये शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही भावांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे अनेक वर्षापासून त्यांचं स्वप्न होतं. तो आता अनेक वर्ष त्या ठिकाणी गेले, पण आता मात्र त्या ठिकाणी माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण होण्याची वेळ इथं आलेली आम्हाला दिसते.